बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार द स काकडे लिखित कथा अतृप्त आत्मा. तुम्ही प्लॅनचेट करता ते काय खेळ म्हणून? लक्षात ठेवा, आयुष्यात कुठल्याही गोष्टीकडे विनोदाने पाहू नका. पण तू विनोदच ना? विनोद बाय नेम. हो, मी विनोदच. विनोद, तू आम्हाला ओळखलं नाहीस? अरे, मी विनायक आणि हा सुधीर. मी कोणालाच ओळखत नाही. मी ओळखतो फक्त. बोल, का थांबलास? मी ओळखतो फक्त बाळाला आणि माझ्या सुस्वभावी पत्नी सुनेत्राला. आमचा काहीतरी घोटाळा झाला. माफ करा. आम्ही आमचा मित्र विनोद याला प्लॅनचेटवर बोलावलं होतं, तर तुम्ही दुसरेच विनोदमध्ये तडमडलात. आमचा मित्र विनोद, ही वॉज अनमॅरिड. तुम्ही हा प्लॅनचेटचा खेळ बंद करा, नाहीतर माझा अतृप्त आत्मा. नाही, तसं काही नाही. मी फारच सिरियस झालो. प्रत्येक गोष्टीला हसत मुखाने सामोरा गेलो. सुख आणि दुःख यांच्या पलीकडे मी होतो. यशाची धुंदी मला चढली नव्हती. पराभवाने मी अश्वत्थाम्यासारखा दारोदार भटकतो आहे. बघाशी तुम्ही प्लॅनचेटवर हाक मारलीत, मी लगेच हजर झालो ना. सॉरी, तुमचं आम्हाला देणं घेणं काही नाही. आम्हाला आमचा अनमॅरिड विनोद हवा आहे. फार दिवस माझ्या मनाची तडफड चालली आहे. माझ्या मनाची ही तडफड कुणाला तरी सांगायला हवी आहे. मी तुम्हाला सोडणार नाही. माझी कहाणी मी तुम्हाला सांगणारच. काही गरज नाही. आमचा विनोद असता तर गोष्ट वेगळी. त्याची कहाणी आम्ही कान देऊन ऐकली असती. असं तुम्ही तोंड फिरवू नका हो. अतृप्त आत्मा म्हणून तरी तुम्ही माझं दुःख ऐका, माझी लाईफ स्टोरी ऐका. आय रिक्वेस्ट यू, प्लीज प्लीज. तू काय सांगणार आहेस? माझी रिअल लाईफ स्टोरी. स्टॉप इट. अहो, आय रिक्वेस्ट यू. मला तुमच्यासारखं शरीर होतं. माझं नाव, तुझं नाव विनोद, ते समजलं की. किती वेळा ते तू. सॉरी. तर मी कोणतीच गोष्ट सिरियसली घेत नव्हतो. माझं कोणाशीही वैर नव्हतं, जेलसी नव्हती, साऱ्यांची फ्रेंडशिप. शेवटी आपल्यासोबत काय येतं तुम्हीच सांगा. तू मुद्द्याचं बोल की. मी हा असा विनोदी, पण प्रसंगी तसा सिरियसच. असाच एकदा मी नदीवर गेलो तर एक तरुण युवती, ती आंघोळ करत असेल. व्हेरी रोमॅन्टिक सीन असेल तो. अहो, ती आंघोळ करीत नव्हती. मातीची घागर ती पाण्यानं भरीत होती. कुंभारवाड्यातून आणलेली ती मातीची नवी कोरी घागर. घागरीचा आकार फारच मोठा होता. ती तरुण युवती पाण्यानं भरलेली घागर उचलायला लागली असेल, पण उचलता आली नसेल. येस, आधी तिनं ती घागर खूप जोर लावून उचलण्याचा प्रयत्न केला. शरीरानं ती सड पातळ, ती घागर कशी उचलणार? घागर डोक्यावर घेताना ती लटपटायलाच लागली. मग तुम्ही ती गोड संधी साधली असेल. ती घागर तुम्ही तिच्या हातातनं घेऊन तिच्या डोक्यावर अलगद ठेवली असेल. हो ना. डोक्यावर मातीची घागर घेतल्यावर ती माझ्याकडे पाहून हसली. तिची माझी नजर झाली. नजरेचे तीर तो, मदन बांधतो. तिच्या भुवयांची धनुकली ताणली गेली. कितीतरी बाण तिने मारले. मी घायाळ झालो. तिचा गुलाम व्हावा अशीच ती. घरच्या लोकांना हे आवडलं. घरी कोण? फक्त आई वडील, तेच लव्ह मॅरेजवाले. ते मला प्रोत्साहन देणारे. हो, त्यांनी विलनचा रोल नाही केला. सुनेत्रा त्यांना आवडणारी होती. सारं कसं सुरळीत पार पडलं. सुनेत्रा माझ्यापेक्षा वेगळीच,
फुलाची पाकळीही न खुडणारी. सोनचाफ्याचं फूल पण ती आपल्या आंबाड्यात लावायची नाही. खरं तर ती चाफेकळी, तिला असल्या सोनचाफ्याची गरजच नव्हती. कुणी फूल तोडलंच तर हळहळायची. फुलपाखराचं एखादं पंख जरी गळून पडलं तरी डोळ्यात खळकन पाणी यायचं तिच्या. देवावर तर तिची अपार श्रद्धा. सकाळ संध्याकाळ ती नदीकाठच्या मंदिराकडे जायची. अनवाणी पायाने भावभक्तीने रस्ता पार करायची. सुकुमार पायांना खडे बोचायचे, काटे मोडायचे, पण तिला देवभक्तीपुढे या दुःखाचं काही वाटत नसायचं. मी काही तसा नास्तिक नाही, अंधश्रद्धाळू नाही, पण मंदिरात जाऊन देवापुढं डोकं टेकवावं असं मला कधी वाटलं नाही. दगडाच्या देवापुढे अगरबत्तीचा सुगंध, कापूर, फुले कशासाठी? त्याच्या मंदिरात भजने, कीर्तने, त्यासाठी आलोचन, जागरणे कशासाठी? दगडाचा देव कधी जागा असतो? मग त्याच्यासाठी काय हे सारं? त्या फत्तराच्या देवाला तोंड असून खाता येत नसेल तर त्या मुखस्तंभाला नैवेद्य का दाखवायचा? कान असून जर त्याला ऐकू येत नसेल तर त्याच्यापुढे भजन कीर्तन तरी पेटी तबल्याच्या साथीनं गोड गळ्यानं का करायचं? सुनेत्रावर पहिलं प्रेम होतं म्हणून मी माझी देवाबद्दलची ही मतं कधी मांडली नाहीत. तिला शब्दानं दुखावलं नाही. उलट तिनंच मला आग्रहानं मंदिरात चला म्हणून म्हटलं तर मी तिला ना कधी म्हणायचो नाही. पण मंदिरात रोज सकाळी जाणं म्हणजे हे अतिच होतं. तरीही मी चेहऱ्यावर नाराजी कधी दाखवली नाही. त्यात तिचे नेहमीचे उपास तापास, आज काय सोमवार, उद्या काय मंगळवार, परवा काय गुरुवार, तेरवा काय संकष्टी, 33 कोटी देव आणि त्यासाठी वर्षाचे फक्त 365 दिवस. उपास करायला तसे दिवस कमीच. उपासवाल्यांनी जेवायचं तरी किती आणि कोणत्या दिवशी? नवरात्रोत्सवाचं 9 दिवसाचं ते उपास तर फार कडक असत. जय अंबेच्या नावानं केले ते उपास सुनेत्राचं वजन पार खाली आणत. मला वाईट वाटे. तिची ती श्रद्धा मला टोकाची वाटे, पण मी तिला दुखवत नसे. दाराशी कोणी बोटभर लंगोटी लावला साधू संन्याशी आला तरी ती त्याला जेवणाचं ताट वाढी. बसायला पाठ देई, वर आणखी दक्षिणा तयार. दगडाचा देव मी मानत नाही, पण अज्ञात शक्तीचं अस्तित्व मला मान्य आहे. हे अज्ञात शक्ती देवही असेल. माझ्या सुनेत्रासाठी त्या शक्तीला मी देव मानलं तर काय वाईट? त्या देवालाच मी नमस्कार करीत असे. नमस्कार करण्यापुरतं तरी त्या देवाचं अस्तित्व मान्य करणं भाग असे. म्हणून मी सुनेत्रासमोर त्या देवाला नमस्कार केला की तिला आनंद होत असे. असं असलं तरी देवाचं स्तोम मी कधी माजवलं नाही. सुनेत्राचं स्तोम अति असूनही मी तिला कधी बोललो नाही. सुनेत्रावर उत्कट प्रेम असूनही मी ते मनातच ठेवलं, काळजाच्या कप्प्यात ठेवलं. प्रेम व्यक्त करण्याची कितीतरी जणांची वेगळी वेगळी तऱ्हा मी पाहिली. तुम्ही पण ती पाहिली असेल. पण मला ही प्रेम तऱ्हा नाटकी वाटली, खोटी वाटली. प्रेमाची का जाहिरात करायची असते? त्याची का दोंडी पिटायची असते? प्रेम व्यक्त करणं हा औपचारिकपणा असेल. सुनेत्रा तर किती प्रेम करायची. तिचं मन तर देवाचा पवित्र गाभारा. या गाभाऱ्यात मी तिचा देव. तिच्या उच्चारात माझ्यासाठी सुगंधाचा धूर होता, शब्द सुमनांचा वर्षाव होता. पण मी प्रेम व्यक्त न करणारा, त्यामुळं ती तशी हिरमुसली होई, नाराज होई. प्रेमविवाहवाल्याने तरी लग्न झाल्यावरही प्रेमच करीत राहावं, स्वप्नांच्या हिंदोळ्यावर हिंदोळत राहावं, एकमेकांच्या मनात साथ घालीत राहावं, चक्रसारखं एकमेकांसाठी आतुरतेने आक्रंदत राहावं. यात खरं प्रेम. पण मी हा असा थंड स्थितप्रज्ञ. एकदा सुनेत्राने चांगला शिरा केला. शिऱ्यामध्ये तिने केशर टाकून त्याची चव वाढवली. मला तो फार चांगला लागला. शिरा आणखी मागावा ही तिची अपेक्षा, पण माझा स्वभाव आड आला. सुनेत्राने मोठ्या अपेक्षेने माझ्याकडे पाहिलं. शिरा छान झालाय असं तर मी बोलावं, पण मी प्रेमाच्या बाबतीत मौनी. बसलो गप्प. तिच्या स्पर्शासाठी तरी मी तिची पाठ थोपटायला काय हरकत होती?
पण कधीही केव्हा स्पर्श तरी कसा करायचा? अशानं का प्रेम व्यक्त होतं? शिरा खाऊन मी हातातली प्लेट ठेवून दिली. वर ढसाढसा पाणी प्यायलो. शिऱ्याबद्दल ब्र काढला नाही. अहो जरा. काय? शिरा कसा वाटला? काय म्हणालीस? आता तुम्ही काय खाल्लं? खरंच की आता मी काहीतरी खाल्लं होतं. मला पाणी दे की. पाणी? काहीतरी खाल्लं ते आठवा की, मग मी पाणी देते. अगं तूच सांग, आता मी काय खाल्ल्यावर पाणी पिणार? म्हणजे मी चांगला सुगरणपणा करून शिरा खायला घातला तुम्हाला, आणि तुम्हाला मात्र आठवत नाही म्हणा की. असं कसं? म्हणजे शिरा आवडला ना? हो. मला सांगायचं की नाही? त्यात काय सांगायचं? म्हणजे शिरा नेहमीच चांगला असतो. तू जर शिरा केलास तर काय वेगळा होणार? करा भंकस. मेलं आम्ही एवढं चांगलं भारी करावं तर 2 गोड शब्द तरी बोलायचे. पण सारं तिखटच बोलणं. उद्यापासून मग तू उपमा पोहे असलं काहीतरी तिखट करीत जा, म्हणजे मी गोड शब्द बोलत जाईन. दगड आहात दगड तुम्ही. एवढं चिडायला काय झालं? बाकी काही म्हण, तू चिडलीस की तुझ्या या गोऱ्या गालावर लाल गुलाब फुलतात. तुम्ही शरीराचं वर्णन तेवढं बरोबर चांगलं कराल, पण कोणीतरी पदार्थ चांगला केला तर मात्र. अगं शरीराचं वर्णन केलं ना की बस करायचा आवडपणा. शरीर अवयवांचं वर्णन तोंड फाटेपर्यंत कसलं, पण तोंडात जे पडतंय त्याविषयी. अगं तुला माझा स्वभाव माहीत आहे. जे समोर येईल उदर भरणं. मला काही आवड निवड नाही. समोर जे येईल ते स्वहा करणं हे महत्त्वाचं. पण तुम्ही काही पदार्थांविषयी चांगलं बोलला नाहीत तर मला आपलं वाटतं की माझी धडपड फुकट गेली. माझ्या देवाला वाढलेला नैवेद्य आवडला नाही, मग सारा दिवस चुटफुट लागते. रात्री पण जेवायला मन लागत नाही. मग हे बघ, माझ्याविषयी कसलाच विचार करीत जाऊ नकोस. मला सगळं चालतं. शिवाय तुझ्या त्या लाडक्या देवानं या निरनिराळ्या चवींच्या वस्तू केल्या आहेत, त्या सगळ्या खाण्यासाठीच ना. माझं मत आहे माणसाने ते सगळं खावं. नाहीतर हे आंबट, हे तुरट, हे तिखट, मला असले शब्द आवडत नाहीत. असले शब्द म्हणजे देवानं निर्माण केलेल्या वस्तूंची हेटाळणी. पर्यायानं देवाची कुचेष्टाच. त्यापेक्षा न बोललेलंच बरं. म्हणून मी आपला शांतपणे सारं गिळंकृत करतो. माझ्या देवाने या निरनिराळ्या चवीच्या वस्तू का तयार केल्यात माहीत आहे? सांग. प्रत्येकाने आपल्या आवडीप्रमाणे हवी ती वस्तू खावी म्हणून. पण मी म्हणतो देवानं दिलेली जीभ, देवानं निर्माण केलेली वस्तू, हे सारं देवाचंच असेल तर आपण जिभेनं हवे ते चवीनं पदार्थ का खावेत? शेवटी तोंडात पडून वस्तू घशाखाली गेल्यावर त्याचं काय होणार? नंतर साऱ्या वस्तूंची चव एकसारखीच राहणार का? त्यावेळी सुनेत्राने माझ्याकडे कृतकोपानं पाहिलं. तिच्या रागाकडे पाहून मी हसलो. ती आणखी चिडली. मग म्हणाली, आता शिऱ्यावर दूध हवं असेल? होय. मसाला की साधं दूध? कसंही आण. देवाच्या कोणत्याही वस्तूला मी नाव कधी ठेवलंय? शिवाय तुझ्या हातनं विषसुद्धा मला गोडच लागेल. मग मसाला दूध काय आणि साधं दूध काय? मला त्यात काय फरक पडणार आहे? फक्त दूध हवं एवढंच. सुनेत्रा तंतनत गेली. मी हसत राहिलो. बिचारी नेहमी चविष्ट पदार्थ करून खाऊ घालणार, पण प्रत्येक वेळी मी हा असा तटस्थ. तिचं हिरमुसणं, चिडणं, रागावणं. तिला वाटे मी तिच्याशी लवबर्डसारखं बोलत राहावं. मी राघूसारखी तिला गोड शीळ घालावी. एक डोळा बारीक करून तिच्याकडं प्रेम भरून पाहावं. खालचा ओठ मुडपून वा दाताखाली किंचितसा दाबून तिच्याशी थट्टा मस्करी करावी. तिच्या नाजूक तळहाताची मेहंदी पाहत राहावी.
मग हळूच बोटात बोटे गुंफावीत, तिच्या मुखकमलावर ओठांचा चंबू करून फुंकर घालावी, मग तसेच तिच्या ओठांना स्पर्श करावा. पण लग्नानंतर माझ्यात बराच फरक पडलेला, मॅच्युअरपणा आलेला. नव्याचे 9 दिवस, नव्हाळीचा आवेश गेलेला, सारा नितळपणा आलेला. स्त्री शरीर अनुभवल्यानंतर त्याच्याशी सारखं काय खेळत बसायचं. पत्नी जवळ आल्यावर तिचं रोज काय अप्रूप वाटणार. तिच्याशी रोज रोज नवीन ते काय बोलणार. मी तिला जवळ घेत होतो, तिला काही कमी पडू देत नव्हतो, पण ते सार यंत्रवत होतं. पूर्वीसारखा आवेश, तडफड त्यात नव्हती. थोड्याच दिवसात आमच्या संसारात नवीन जीवाची चाहूल लागली. लग्न झाल्यावर स्त्री देहाला हे नव्या जीवाचे फळ लागणारच. सुनेत्रालाही ते फळ लाभलं. मातृत्वाशिवाय स्त्री जन्माचं सार्थक नाही. पाळण्याची दोरी तिला हलवल्याशिवाय या जगाचाही उद्धार होत नाही. सुनेत्राला त्या मातृत्वाचा अर्थ लाभला होता. नव्या जीवाचा साक्षात्कार तिला लाभणार होता. पितृत्वाचं कर्तव्य मला पार पाडायला हवं होतं. सुनेत्राच्या आईला माझ्या आईने ती आनंदाची बातमी स्वतः तिकडे जाऊन कळवली. दोन्ही म्हातारे जीव सुखावले. दोघी आजी होणार होत्या. त्या दोघी जमेल तसं त्यांच्या नातवाला खेळवणार होत्या. चिवकाऊचा घास भरून त्यांना भुर्र उडायला लावणार होत्या. स्त्री चूल आणि मूल यातच हरवून जाते. तेच त्यांचं जग असतं. त्या स्वतः हरवून बसतात. त्यात त्या संपून जातात. माझ्या आईला तर सुनबाईला कुठं ठेवू आणि कुठं ठेवू नये असं झालं होतं. सुनेत्राच्या आईची पण तीच अवस्था झाली होती. त्या वातावरणात मीच तेवढा नामानिराळा होतो. कुठल्याही गोष्टीचा अवडंबर न करता मी मात्र त्यात काम करणार होतो. निसर्ग नियमानं 2 विषमलिंगे जवळ आली, स्त्री पुरुष देह जवळ आले, एक झाले, तर त्यात काय होणार. स्त्री देहाला फळ लागणार. त्यात प्रौढी ती काय मिरवायची. पशूंमध्ये ती प्रौढी आहे काय. जो पशूंमध्ये न्याय तोच माणसांमध्ये. पण माणसाला बुद्धी आहे म्हणून का त्याने आपल्या वासनापूर्तीचा डांगोरा पिटायचा. सुनेत्रासाठी तिचा भाऊ आमच्याकडे आला. त्यानेही बहिणीसाठी अट्टाहासाने येणं केलं. आपण मामा होणार म्हणून त्याच्या चेहऱ्यावर शरदाचं चांदणं होतं. आपल्या बहिणीला मी कसं वागवावं, तिचे डोहाळे कसे पुरवावेत म्हणून त्याने मला डोस पाजले. म्हणाला, विनोदराव, सुनेत्रा आनंदी कशी राहील याची काळजी घ्या. मी सुनेत्राला त्रास देतो असं तुम्हाला वाटतं का. आता आई होण्यासाठी तिला माझ्यामुळं काही त्रास. असा तुम्ही त्रास देऊ नये असं आम्ही कधी म्हटलं का. मला वाटतं आई होण्यासाठी प्रत्येक स्त्री त्रास घेतच असते. तुमच्या बायकोला 4 मुलं आहेत, पण ती जुळी आहेत खरं ना. माझं ते बोलणं ऐकलं आणि मेहुण्याची दांडी उडाली. आवरत बोलला, माझं म्हणणं एवढंच, माझ्या ताईला बाळंतपणाच्या काळात तुम्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आता यावर मी काय बोलणार होतो. मातृत्व हवा असलं की बाळंतपणाचा त्रास हा स्त्रीला होणारच. तो त्रास सहन करण्याची तिची तयारी असते. अशावेळी तिच्या नवऱ्याला शहाणपणाचा असा उपदेश करणं खरं आहे का. ज्या नवऱ्याचं पत्नीवर मनपूर्वक प्रेम असेल तो अशावेळी काही बोलून दाखवत नाही. मी पण तसा न बोलणारा. मेहुण्याशी मी नंतर जादा बोललोच नाही. सुनेत्राचा मी कधीही मानसिक शारीरिक छळ केलेला नव्हता. उलट तिच्या देवभक्तीमुळे मला जो त्रास व्हायचा तो मी सहन करायचा. त्याबाबत मी कधी अवाक्षरही काढत नव्हतो. सुनेत्रासाठी तिच्या भावालाही मग मी पुढचे काही बोललो नाही. त्याला दुखावलं तर सुनेत्रा आनंदी कशी राहू शकेल. सुनेत्राला आनंदी ठेवायचं म्हणजे तिच्या माहेरच्यांना तिच्या आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागायला हवं. पण मी मुळातच सहनशील होतो. त्यामुळं मला यात कठीण ते काय. मी आपला शांत राहिलो. थोड्याच दिवसात सुनेत्रा बाळंतपणासाठी माहेरी जायची होती. खरं तर आमच्या घरीच बाळंत व्हावी ही माझ्या आईची इच्छा, तर ती माहेरी बाळंत व्हावी अशी सासूबाईंची इच्छा. त्यामुळं त्या दोघा म्हाताऱ्यांची बाचाबाची. एकीची सून तर एकीची लेक. कोणी बाळंतपण करावं. सुनेत्राचं बाळंतपण व्यवस्थित होणं हे महत्त्वाचं या विचाराचा मी.
मग तिचं बाळणपण सासूनं केलं काय आणि आईनं केलं काय, यात फरक तो काय? सासू आणि आईनं माझं डोकं खाल्लं. मी निर्णय द्यावा असं त्यांनी मला सुचवलं. मी साधा सरळ बोललो, सुनेत्रानं बाळंत होणं हे महत्त्वाचं. ती सासरी बाळण झाली काय आणि माहेरी बाळण झाली काय, एकच. फक्त सासरी बाळण झाली तर माहेरची लोक सासरी येणार, ती माहेरी बाळण झाली तर सासरचे लोक तिच्याकडे जाणार. कसं? तू मुख्य मुद्द्यावर बोल की, आई बोलली. मला वाटतं हा प्रश्न सुनेत्राचा आहे. पण तू नवरा आहेस, तूच बोल. आईनं हुकुमाचं बोलणं केलं. आई, मी सुनेत्राचा नवरा असलो तरी बाळण ती होणार. पण बाप सुनेत्रा होणार नाही, तू बाप होणार. पण प्रसव वेदना मला होणार का? तुझं हे नेहमीच न्यायाधीशासारखा तटस्थपणा. मला एकतर्फी निर्णय घेता येत नाही, मी बॅलन्सवाला. आईला मग बोलताच आलं नाही. सुनेत्राच्या माहेरनं बाजी मारली. सुनेत्रा माहेरी जायला तयार झाली. मला त्यात काय वाटणार होतं? इथं काय तिथं काय, मला दोन्हीकडची घरं सारखीच. सुनेत्राचा माहेरी जायचा दिवस आला. त्या दिवशी भल्या पहाटे ती उठली. मलाही उठवलं. मला झोप येत नव्हती. शांत माणसाला काय कधीही झोप येते, पण तिला मी जागा हवा होतो. मी मग माझ्यासाठी कसा झोपू शकणार होतो? उठलो. तिनं सांगितलं त्याप्रमाणे मी सारं करणार होतो. तिनं भल्या सकाळी देवळात जायचं फॅड काढलं. मी देवळात येणार नाही असं कसं सांगणार? निघालो. मी सोबत असल्याने सुनेत्रा सुखावली. बोलली, ऐकताय ना? मला कान आहेत, बोल. बस एवढंच बोलायचं होतं. मी बाळंतपणासाठी जाणार आहे. मी कुठं म्हणतोय की मी पण बाळंतपणासाठी निघालोय. तुमचा विनोद बास करा. बरं सरकार, तुमचा हुकूम चालू करा. मी माहेरी असणार. आपली भेट काही लवकर व्हायची नाही. म्हणजे आपण पप्पू चालायला लागेपर्यंत तरी. पप्पू? हा कोण तुझा? तुम्हाला सर्व माहीत आहे. सर्वच काही स्पष्ट करायला नकोय. बरं, मी माहेरी असले तरी तुम्ही मला रोज भेटायला यायचं. रोज? खरंच? पण तू तर गरोदर. आता मर्यादेनं बोला. अगं, मला का काही कळत नाही? गरोदर बायकोशी असला विनोद करायची हीच खरी संधी असते. मला हे काही कळत नाही. म्हणजे तुझी डोळेभेट घेण्यासाठी येत जाऊ? होय, डोळेभेट झाली की तुम्ही थांबायचं नाही, घरी परतायचं. मग तुझ्याजवळ रात्री मुक्कामाला थांबलं तर? आता कुशीत वंश आहे. सालं तुम्हा बायकांचं एक बरं. काय बरं? तुमच्या कुशीत कुणी ना कुणी असतं, बाळ तरी नाहीतर नवरा तरी. मग स्त्री म्हणून जन्माला यायचं होतं. माझ्या स्वभावाला कुठलाही जन्म चालला असता. स्त्री काय पुरुष काय, फक्त मानवी शरीर. ते असो, तुम्ही रोज मला भेटायला यायचं, कबूल? पण सासूबाईंना माझ्यामुळे त्रास नको. मी आलो की जावई बापूंना पाहुणचार करावा लागणार. म्हणजे बाळंतपणासाठी त्यांना वेळ मिळतो की नाही असं होणार. तिची ती कर्तव्य करीत राहणार. मग ती कर्तव्य किती पण असोत. माझ्यामुळे कोणास त्रास झालेला आवडत नाही मला. सरळ सांगा की, आता गरोदर बायकोला रोज ते काय भेटायचं, तिचा काय उपयोग? म्हणजे मी तुला टाळतो असं वाटतं? मला हे टाळायचेच दिवस. तू विनोद करतेस काय? मला छोटा विनोद होणार आहे. मी विनोद कशाला करू? अरे वा. पण मला छोटा विनोद होण्याआधी तुम्ही माझ्याकडे येत चला. मला छोटा विनोद झाला की मग मला मोठ्या विनोदची गरज राहणार नाही. बघूया, पुन्हा बघूया.
मी एवढी तुमच्यासाठी आतुर, तर तुम्हाला बायकोची एवढी इच्छा पूर्ण करता येत नाही? मला भेटायचंच नसेल तर तसं सांगा. माझ्या आईच्या त्रासाची लंगडी सबब सांगू नका. सकाळी सकाळी बायको फणकारते, आपल्यावर तोंडसूक घेते, याचा मला राग आला. मी ताडकन बोलणार होतो, पण माझा तो स्वभाव नव्हता. माझ्या रागावण्यामुळे ती दुखावली असती. त्यात ती एकटी कुठं होती दुखवायला? जडावलेला जीव तो. सुनेत्रावर रागावणं मी नेहमीच टाळत होतो. आता तर ती गर्भीण. मी गप्प बसलो. थोडा वेळ अबोल्यात गेला. आपल्याला देवळात जायचंय, ती बोलली. चल तर, तू उठ. देवळात जायचं म्हणून लवकर उठलीस का? आम्ही देवळाकडे निघालो. सुनेत्रा, तू माहेरी जाणार. तुम्ही मग रोज येणार आहात ना मला भेटायला? ते खरंय ग. मी आवडते म्हणूनच ना. अगं, तुला माझी ओढ, माझ्या सहवासासाठी तू तडपडतेस. तुला मी जवळ हवासा वाटतो. तुम्ही पण माझ्यावर प्रेम करता. माझ्या डोळ्याने तुम्ही सारं जग पाहता. तुमचं जग माझ्यातच सामावलंय. फक्त तुम्ही औपचारिक बोलणं टाळता. म्हणजे तू मला ओळखून आहेस? तुमच्याशिवाय मी पण जगू शकणार नाही. मी तुझ्या आधी गेलो तर तू सती पण जाशील, खरं ना? ते ऐकलं आणि तिचे डोळे घळाघळा वाहायला लागले. हे काय, रडतेस? तुम्ही असं काही बोलला की काळजात बोचतं बघा. तू मला समजून घे. तू अशी देवभोळी, अंधश्रद्धाळू, आणि मी तर माझ्या राजा. मी प्रेमभरानं बोलली. देऊळ जवळ आलं होतं. तुम्ही माझ्यासाठी देवाला मानायचं. बरं, तू सांगशील तसं. तुम्ही देवळात गेल्यावर देवाकडे काय मागणार? तिनं स्त्री सुलभ विचारलं. त्याच्याकडे काय मागावं? तो तर करता करविता. बरं, तो करता करविता. तुला मुलगा हवा की मुलगी? दोन्ही एकदम. जुळी मुलं. एक मुलगा एक मुलगी. ई, काय झालं अंगावर शहार यायला? तुझ्या भावाला तर 2 जुळी आहेत. मला एक बाळपुरे. अगं पण जुळ्या मुलांच्या संगोपनाचा प्रश्न बिकट असतो. एकावेळी 2 मुलं. त्या 2 मुलांना एकावेळी कसं अंगावर पाजायचं? त्यात काय कठीण? एकावेळी दोन्ही मुलांना पाजणं सोपं. मला तुम्ही काय शेळी समजता? शेरडीची दोन्ही करडं तिला एकावेळी पिऊ शकतात. मी स्त्री आहे, शेळी नव्हे. बरं, मग आता देवाकडं एक मुलगा मागू की मुलगी? मला नाही असं मागणं आवडत. का? तो दाता आहे. तो देईल ते आपण आनंदानं घ्यावं. मुलगा झाला काय आणि मुलगी झाली काय, देवाचा प्रसाद असतो. आपण तो प्रसाद गोड मानायचा. मला नाही पटत हे. आपल्याला आवडणारा प्रसादच आपल्याला गोड लागणार. अगं, असले प्रसाद आवडले नाही तरी गोड मानून घ्यायला लागतात ना. त्यांचा सांभाळ करावा लागतोच ना. मग देवाकडे हे नको ते नको असं का म्हणावं? फक्त देवाची भक्ती करणं आपल्या हाती आहे. देव हवं ते देतो हे मागणंच मुळी चुकीचं आहे असं नाही तुला का वाटत? खरं आहे, देवावर श्रद्धा हवी. स्वार्थासाठी श्रद्धा असू नये. स्वार्थासाठी श्रद्धा हवा भक्त असेल तर मग ती न केलेलीच बरी. छान बोललीस. मी म्हणतो मग त्यापेक्षा एकदम नास्तिक असणंच चांगलं. नास्तिक असलं की देवाकडं काही मागण्याचा प्रश्नच येत नाही. देवाची भक्ती व त्याच्यावर श्रद्धा ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे येर माझ्या मागल्या. सुनू, मी तुला मागल्याच ना. बस करा. राहिलं मग देवाकडे काय मागणार? तूच माग. मी मागितलेलं काही मला एकटीलाच मिळणार नाही. अहो, देवळात जोडीनं स्त्री पुरुष का जातात?
जोडीनं पूजेला का बसतात? जोडीनं पूजा का करतात? पण माझा विश्वास आहे त्याचं काय? तू काय करावंस हा तुझा प्रश्न आहे. हे काय मेलं बोलणं झालं? काय झालं? तुम्ही आणि मी एकच, दोघे एक झालो म्हणून तर छोटा विनोद होणार. आले ना पुन्हा विनोदावर? बरं तर जा देवळातल्या देवाजवळ, मागणं. तो तुझ्या एकटीचा प्रश्न आहे. तू काय मागितलंस तरी मी तुझ्या मागण्याच्या आड येणार नाही. मग देवाकडे मागण्यात अर्थ तरी काय? तुला काय म्हणायचंय? आपण तसे सुखी आहोत. आपणाला मागण्यासारखं काही नाही. पण जे काही लोक सुखी आहेत ते देवाला का हात जोडतात? ते लोक काय मूर्ख आहेत? नुसतेच मूर्ख नाही तर ते महामूर्ख आहेत, महामूर्ख. ते ऐकलं आणि तिने कानावर हात ठेवले. मी असं बोलेन हे तिच्या स्वप्नातही नव्हतं. मी कधी काळी असं म्हणेन असे तिला वाटलं नव्हतं. पण मी बोललो. पुढे मी आणखी तारे तोडले. सुनू, एक आणखी ऐक. आपण देवाच्या मागे लागलं की देव आपल्या मागे हात धुवून लागतो. त्याला आपल्यामुळे आराम करायला मिळत नाही. आता तुम्ही मला काहीही म्हणा, मी देवाकडे एकच मागणं मागते. खरं मागणं मी असं मागते की जे कोणी आत्तापर्यंत मागितलं नाही. कोणतं मागणं? हे देवा, मला सुनेत्राला मरण दे. माझ्या बाळाला मात्र माझ्या मागं ठेव. तुझी टिंगल करणाऱ्या माणसाशी संसार करायला मला वेडीला ठेवू नकोस. सुनेत्रा, मी व्याकुळत्या आवाजात गदगदलो. आता घाबरलात? देव काहीच करीत नाही ना? मग मला तो मारेलच कसा? तिचं लॉजिकही बरोबर होतं. पण त्या लॉजिकनं माझ्या काळजात कालवा कालव झाली. देवळात मी सुनेत्रासोबत हात जोडले. मनातल्या मनात देवाला मागणं घातलं. मगाशी जे सुनेत्रानं म्हटलं ते खरं होऊ देऊ नकोस. मला ती तिच्या बाळासह हवी आहे. हो, अगदी अगदी बाळासह ती मला हवी आहे. तुझी जी टिंगल केली त्याबद्दल मला माफ कर. सुनेत्रा माझ्या हात जोडण्याकडे पाहून हसली. एक नास्तिक देवापुढं नाक घासतोय. का? कशासाठी? अहो, देवाला जोडलेले हात खाली घ्या. किती वेळा देवाला साकडं घालताय? नास्तिकाला हात जोडलेलं पाहून देव काय म्हणेल? मी पुन्हा पुन्हा देवाला हात जोडले. माझी सुनेत्रा मला हवी होती. देवानं तिची भयानक मागणी मान्य करू नये म्हणून मी त्याला हात जोडत होतो. आम्ही दोघं देवळाबाहेर पडलो. सुनेत्रा उत्तेजित होती, पण माझ्यातला विनोद संपला होता, मेला होता. सुनेत्राचं बोलणं खरं झालं आणि माझं बोलणं खोटं झालं तर. घरी आलो तर सुनेत्राचा भाऊ गाडी घेऊन आला होता. सुनेत्रानं माझ्याकडे पाहून स्मित केलं, डोळ्यांनीच इशारा केला. रोज भेटायला यायचं. अनामिक भीतीनं माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. ओठ थरथरले. स्थितप्रज्ञ असणारा मी उन्मळून पडतो की काय असं मला वाटू लागलं. सासरवाडीत जायचं नाही, सासूबाईस त्रास द्यायचा नाही असं सांगणारा मी का कोण जाणे रोज सासरवाडीस जात होतो. रात्री 9ला माझ्या घरी परतत होतो. सुनेत्राला त्यामुळं आनंद होत होता. मी का येतोय हे तिला माहीत होतं. आपण देवाकडं जे अभद्र मागणं गमतीनं मागितलं ते बरं केलं असं तिला वाटलं. देव नेहमी सर्वांचंच भलं करतो, शुभ करतो, म्हणून तर त्याला शुभंकर म्हणतात असं तिचं मत होतं. सुनेत्रा स्वतः रोज मला पदार्थ करून वाढत होती. तिच्या आईला ती कशालाच हात लावू देत नव्हती. अगं, तू अवघडलेली, तुला विश्रांतीची गरज. विश्रांतीसाठी तर तुला मी माहेरी पाठवली. मी म्हणालो. तुमच्या सासूबाईंना त्रास नको असं तुम्हाला वाटतं ना? सुनेत्रा बोलली. तू मला नुसतं पाणी दिलं तरी पुरे, मला बाकी काही नको. मी काही न देता तसंच पाठवायचं म्हणते. मी पदार्थांचं बोलतोय. मला वाटलं की काय त्या देवाच्या मागण्याबद्दल म्हणता की काय? असं काही अभद्र अशुभ बोलशील त्याची याद मला देशील तर मी येणार नाही.
मी तिला जरा कडवटच बोललो. तुम्ही येणं बंद केलं तर मी सुद्धा जेवणार नाही, अगदी कायमची. तिच्या हट्टी स्वभावाची ती कमाल होती. पण मी सुद्धा तिच्या श्रद्धेविषयी बोललो नव्हतो का? मीच पहिल्यांदा जी वाट पाडली तिनं ती वाट मोठी केली. तिच्या बाळणपणाचा दिवस उजडला. सकाळच्या प्रहरीत सुनेत्राचा भाऊ सांगायला आला, चला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. कपडे भरून मी पाय पुढे टाकला. पायाला ठोकर लागली. मी कोलमडून पडलो. मेहुण्यानं मला हात देऊन उठवलं. कसा बसा मी उभा राहिलो तर दारात हॉस्पिटलचा माणूस बोलला, डॉक्टरांनी लवकर बोलावलंय. का? कोरड्या ओठावरनं जीभ फिरवत मी बोललो. तिथे गेल्यावर सारं कळलं. हॉस्पिटलचा माणूस गंभीर होता. हॉस्पिटलच्या कॉटवर मी पाहिलं आणि आभाळच फाटलं. मी पटकन खालीच बसलो. सुनेत्रा, का का तू ते विचित्र मागणं मागितलं होतंस? तू माझ्यासाठी गमतीनं बोललीस, परंतु त्या हरामखोर देवानं तेच खरं का करावं? का का सांग. आता तू गेलीस आणि छोटा विनोद तेवढा मागे ठेवलास. का? माझ्यातला सारा विनोद हरवण्यासाठीच ना? बये का गेलीस? का रुसलीस? माझी सासू आई यांनी तर हॉस्पिटलात अकांतच मांडला होता. ते मॅटर्निटी होम त्यांच्या आक्रोशानं भरून गेलं होतं. मॅटर्निटी होमचे डॉक्टर माझ्याजवळ आले. त्यांनी माझी पाठ थोपटली. तसा मी स्थित्यप्रज्ञच. त्याने पाठ थोपटल्याने मी डोळ्यातले अश्रू पुसले. आई आणि मी, सासू या म्हाताऱ्या जीवांना मी समजुतीचं बोललो. त्यांचे अश्रू पुसले. म्हटलं, तिचा प्रवास संपला. ती तिच्या देवाला प्यारी झाली. तिची इच्छा तीच होती. आपण का रडायचं? तिचा चेहरा बघा. तिच्या मनाप्रमाणे झालं म्हणून तिचा चेहरा कसा आनंदी आहे बघा. तोंडावर हास्य आहे. ओठावरती काहीतरी विनोद केल्याचा भाव आहे हा. त्या दोन्ही म्हाताऱ्या जीवांनी माझ्याकडे संशयानं पाहिलं. याचं डोकं फिरलं की काय? सुनेत्राची तिच्या देवाकडे पाठवणी केली. मग बाळाला मी कसं बसं पाहिलं. त्याच्या दुधाची सोय करणं भाग होतं. बाळाला पाहण्याचा तसा मला आनंद नव्हताच, पण दुःखही नव्हतं. सुनेत्राची तिच्या देवानं मागणी मान्य केली होती. पण मी का त्याचा शत्रू होतो? मीही त्याच्याकडे विनवणी केली नव्हती. दगडाला देव न मानणारा नास्तिक मी. पण सुनेत्रासाठी मी त्याला हात जोडून उभा नव्हतो राहिलो. देव अंतर्ज्ञानी म्हणतात ना, मग त्यानं मला खरं ओळखायला हवं होतं. नाहीतरी मी अज्ञात शक्ती मानत होतोच ना. अज्ञात शक्ती म्हणजे तरी काय? देवच ना. त्या देवाला मी सुनेत्रासाठी पुन्हा पुन्हा नमस्कार करीत होतो. कदाचित त्या देवाला मी दुटप्पी वाटलो असेन. सुनेत्रा खरी भक्त म्हणून का तिचं मागणं देवाला मान्य करावं लागलं? तिचीच भक्ती त्याला पसंत पडली असावी. त्यानं माझ्यावर सूड उगवला असंच म्हणायला हवं. एक माणूस स्थितप्रज्ञासारखा राहतोय हे त्याला कदाचित बघवलं नसतं. पण मी रडावं ही त्याची अपेक्षा असावी. पण देवा, सुनेत्रासाठी मी हळहळलो होतो. तिला बरं करावं म्हणूनच मी हात जोडले होते. हे सर्वनाशा, तू आता काय करणार आहेस माझं? मी तुला सुनेत्राचं मागणं मान्य होऊ नये म्हणून नमस्कार केला होता. आता ते हात पुन्हा तुझ्यासाठी जोडले जातील काय? हात तरी आता हा नास्तिक तुला हात कशासाठी जोडील? सांग. जिच्यासाठी हात जोडायचे ती तर तू घेऊन गेलास. विनोद, तू काय पुटपुटतोयस? आईनं माझ्या थंड डोक्यावर हात ठेवत म्हटलं. आई, माझी काळजी सोड. सुनेत्रा माझ्यावर हसत हसत रागावून गेली. मी तिची आठवण जन्मभर काढीन. ती मनाने माझ्यासोबत राहील. ती खरोखरच पतिव्रतेसारखी तेजस्वी चारित्र्याची होती. पतिनिष्ठ होती ती. खरंय तुझं, आई बोलली. पलंगावर मी तळमळत पडलो होतो. माझी उशी शेजारीच सुनेत्राची उशी असायची. ती उशी मी गच्च धरली.
छातीशी आवळली. तो सुनेत्राचा स्पर्श, तिचा तो हसरा चेहरा, तिचे ते उदात्त चरित्र. तिच्या आधी जर मी खरेच गेलो असतो तर सुनेत्रा गेली आणि मी मरत नाही म्हणून जगत आहे. मी तसाच उठलो. डोक्यात थैमान उठलं होतं. डोळे हिंस्र झाले होते. वरचा खालचा ओठ मी माझ्या दातांखाली कडाकडा फोडला. मुंगसानं सापाचं तोंड फोडावं तसे माझे दोन्ही ओठ मी फोडले. हाडूक चघळणाऱ्या कुत्र्यानं रक्तानं रंगलेलं तोंड स्वतःच जिभेनं चाटावं तसंच माझं रक्त मी जिभेनं चाटत राहिलो. माझ्या डोळ्यांसमोर फरशीवर पडलेला भला मोठा सुरा आला. अंधारातही त्याची धार झगझगत होती. कितीतरी वेगानं मी त्याच्यावर झडप घातली. दोन्ही हातानं मी सुरा पकडला. रक्ताळल्या ओठानं मी त्याचं चुंबन घेतलं आणि दुसऱ्या क्षणी तो सुरा मीच माझ्या काळजात खस दिसी खुपसला. मी छाती धरून तसाच फरशीवर धाडदिशी कोसळलो. सुनेत्रासारखंच हसू मी चेहऱ्यावर ठेवलं, समाधान ठेवलं. सुनेत्रा, तुला माझ्याबरोबर संसार करायचा होता. तुझं आणि माझं विश्व एकच होतं. मला तू देव मानत होतीस, पण त्या तुझ्या देवानं बिबा घातला. पण मी तो 36चा आकडा 63चा करण्यासाठी येतोय. मला माहीत आहे तुला माझ्याशिवाय करमत नसेल. मला पण तुझ्याशिवाय करमणं शक्य नाही. मी बघ स्वतः मरण हातात घेऊन आहे. पण माझा प्राण जायची मी वाट बघत असतानाच पाळण्यातल्या बाळानं टॅहा टॅहा केला, टाहो फोडला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. जन्मतःच त्याला आई नाही, बापानं आपल्या काळजात सुरा खुपसून घेतलेला. आता त्याचा सांभाळ कोण करणार? पोरकं पोर झालं ते. मी माझ्या शरीरातनं बाहेर पडलो. माझं शरीर निश्चेष्ट पडलं. मी काय केलं हे? मी माझ्या बाळाकडे दुर्लक्ष केलं. माझ्या बाळानं काय पाप केलं होतं? त्याला मी नुसता पतीच होतो का? मी पिता नव्हतो? मी पितृत्वाकडे दुर्लक्ष केलं. माझ्या बाळानं काय पाप केलं होतं? त्याला मोठं करायचं सोडून मी आत्महत्या करावी? मला पश्चाताप व्हायला लागला. पाण्याबाहेरील मासळी गत मी तडपडायला लागलो. मी बाळाजवळ गेलो. बाळ टाहो फोडून चुन्न पडलं होतं. वाटत होतं बाळाला उचलावं, छातीला धरावं, त्याच्याशी खेळावं. पण मला शरीर होतं कुठं? मी तर विदेही, अशरीरी. मी त्याच्याच बाजूला उभा राहिलो. सकाळीच घरात हल्लकल्लोळ माजला. आमच्या ओळखीचे सारे जण हळहळले. शत्रूवर सुद्धा असा प्रसंग येऊ नये म्हणून म्हणत होते. माझ्या बाळाचं शरीररूपी असताना काही केलं नाही. आता अशरीर अवस्थेत त्याची काळजी घ्यायचं ठरवलं. मी सतत त्याच्या आसपास राहू लागलो. माझं बाळ अमावस्येच्या भयान भकास दिवसानंतरच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढू लागलं. त्याच्या जीवनाची ती शांत शीतल पौर्णिमा मला पाहायची होती. मध्येच मला देवदूत भेटले. त्यांनी मला सांगितलं, सुनेत्राच्या आत्म्याला सगळा प्रसंग कळला. ती फार आक्रोश करीत होती. मला फक्त तिला भेटायचं होतं. पण बाळासाठी मी ते टाळलं. मी बाळाकडेच राहणार होतो. त्याला पृथ्वी तलावर फक्त आजीच होती. आईनं थट्टेपायी त्याला सोडलं तर बापानं आईच्या प्रेमासाठी त्याच्यापासून पळ काढला होता. देवदूतांना म्हटलं, मी खरा तर नास्तिक, पण मृत्यूनंतर सारं कसं अज्ञात असं जाणवू लागलंय. अदृश्य असतं अस्तित्व मला प्राप्त झाल्याचं वाटतंय. माझ्याशी मग ते बरेच बोलले. मी त्यांना सुनेत्राला भेटण्याचा विषय मांडला तर ते हसले. बोलले, तुझं मरण हे अकाली आहे, अचानक नाही. कारण तू अतृप्त आत्मा आहेस. तुझ्याकडे आम्ही सुनेत्राला सोडू शकत नाही. माझा बाळ वाढू लागला. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तो राजस दिसू लागला. आई वडील ब्रह्मांड स्वरूप असतात. ज्याला आईवडिलांचे आशीर्वाद असतात अशा आईवडिलांचा मृत्यू झाला तर अशांच्या वंशदिव्याला कधी काळही फुंकू शकत नाही. आम्हा उभयंताचा आमच्या बाळाला आशीर्वाद होता. आशीर्वादाची कवच कुंडलं घेऊन जगत होतो. माझ्या बाळाचं सुस्वरूप
सुस्वभावी अशा तरुणीशी लग्न झालं. मी फार धन्य झालो. लग्नाच्या वेळी मी बाळाजवळ उभा होतो. बाळाला सासरा व्यापारी भेटला होता. बाळाला त्यानं व्यापारात घेतलं. व्यापार म्हणजे पैशाचा खेळ. हितशत्रू फार. बाळाच्या हितशत्रूंना मी पाणी पाजायला सुरुवात केली. त्यामुळे त्याच्या वाटेला कोणी जात नव्हतं. बाळाचा व्यापार, त्याची कीर्ती वाढत होती. बाळाच्या स्वप्नात जाऊन मी त्याला मार्गदर्शन करीत होतो. माझ्या मार्गदर्शनाच्या बळामुळं बाळ लक्षाधीश व्यापारी झाला. चांगला नामांकित व्यापारी झाला. सुनेत्राच्या तोलामोलाची त्याला पत्नी मिळाली. ती त्याला साथ देत होती. जीवाची निरांजनं करून त्याला ओवाळत होती. त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून दृष्ट काढीत होती. माझी सून गरोदर राहिली. माझ्या मनात झटकन विचार आला, जिवंतपणी बाळाला सुख देऊ शकलो नाही, त्याचा पिता म्हणून काही केलं नाही, तर आता बाळाचा मुलगा म्हणून त्याला मी सुख का देऊ नये. झालंच तर सुनेच्या गर्भात मी प्रवेश करायचं ठरवलं. मी ज्या दिवसाची वाट पाहत होतो तो दिवस आला. त्या दिवशी सूनबाईच्या गर्भात प्राणस्थापना व्हायची. देवदूत एका आत्म्याला घेऊन आले. मी तत्काळ त्यांची वाट अडवली. त्यानं युद्ध करून हाकलून लावलं. सुनेच्या गर्भात मी प्रवेश केला. गर्भात प्रवेश करतानाच मला जाणीव झाली की स्त्री देह आहे. माझ्या अतृप्त आत्म्याला तडपडल्यागत झालं. स्त्री देहाने माझ्या बाळाचं मी काय पाहू शकणार होतो. स्त्री देह म्हणजे परक्याचं धन. यौवनात येईपर्यंत मी बाळाजवळ स्त्री देहानं राहणार, पण मग पुढे मला जन्म हवा होता पौरुष गाजवण्याचा. मी त्या स्त्री देहाला त्यागलं. मी गर्भातून बाहेर पडलो. दुसऱ्या क्षणी सुनेचा गर्भपात झाला. घरात शोकाचं वातावरण पसरलं. त्यालाही कारणीभूत मीच. मी हतबल झालो. माझी इच्छा होती बाळानं दुःखी होऊ नये, पण माझा नाईलाज झाला होता. हाच गर्भप्राण प्रतिष्ठेचा प्रसंग दोनदा घडला. त्यावेळी मला स्त्रीदेहच आढळले. पुन्हा पुन्हा मी बाहेर पडलो होतो. दोन्ही वेळा गर्भपात झाले. म्हणून एकूण 3 वेळा सुनेला गर्भपाताचं दुःख सोसावं लागलं. बाळ व्यापारी होता, श्रीमंत होता. त्याने 4थ्या बाळंतपणाच्या वेळी मुंबईच्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञाच्या हॉस्पिटलात सुनबाईला ठेवलं. त्या डॉक्टरांनी अकाली गर्भपात होणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या संततीची भेट दिली होती. गर्भ राहिल्यापासूनच त्यांची ट्रीटमेंट असे. ते गर्भपिशवी खास तंत्राने सुरक्षित ठेवत होते. त्यामुळं गर्भपात होणं कठीणच असे. पण मी त्यांची अक्कल गुंग करून टाकली होती. फॉरेन रिटर्न असणारा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तो डॉक्टर माझ्या सुनबाईच्या त्या गर्भपातानं अर्धमेला झाला. त्याच्या कीर्तीला तो कलंक होता. धन्वंतरी पुरस्कार, मॅग्सेसे पुरस्कार, कितीतरी पुरस्कार मिळवला तो डॉक्टर माझ्या सूनबाईच्या गर्भपाताच्या घटनेने साफ झाला. रेडिओ, टीव्हीवर त्याच्या मुलाखती गाजल्या होत्या. परिसंवाद, चर्चासत्रे या साऱ्यातून त्याचे नाव झाले होते. जगात मी एकच असा डॉक्टर आहे की मीच फक्त गर्भपात होणाऱ्या स्त्रियांना त्यांचं बाळ दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्या यशस्वी फॉर्म्युल्यावर मी पाणी फिरलं होतं. त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियासारख्या भारताच्या मोठ्या खपाच्या पेपरमधूनही त्याच्या या अपयशाची बातमी छापून आली. तेव्हा ते टी व्हीवाले त्याच्या मुलाखतीसाठी थांबले, तर त्यानं मागच्या दारानं पळ काढला. त्यानं काही दिवसांसाठी तोंड लपवलं. सर्व काही शांत झाल्यावर त्या डॉक्टरांनी मग बाळाची भेट घेतली. बोलला, काहीतरी अघटित असल्यासारखं असं तुमच्या पत्नीच्या बाबतीत घडतंय. कारण तुमच्या मिसेसची केस मी यशस्वीपणे हाताळली होती. गर्भपात होणं शक्यच नव्हतं. पण गर्भपात झाला तर हा पत्नीचा 4था गर्भपात. मला वाटतं तुमच्या घरात एखादा अतृप्त आत्मा असावा. डॉक्टर, तुम्ही विश्वास ठेवता या अंधश्रद्धेवर? डॉक्टरांची केस हाताबाहेर जाऊ लागली की आम्हालाही आकाशाकडे हात जोडावेच लागतात. ज्योतिषाने बाळाला होमशांती करण्याचा सल्ला दिला. बाळाने होमशांती केली. मी हताश झालो. मी बाळाला सुख देण्याच्या नावाखाली दुःख देत राहिलो होतो. बाळाला होमशांती करावी लागली होती. बाळ, मी तुला कसं समजावू? माझं मन तुझी आई पण ओळखू शकली नाही.
तुझ्या जन्माच्या आधी तू सुद्धा ओळखू शकला नाहीस. माझ्या अतृप्त आत्म्याची इच्छा तीच आहे. मी आता पुन्हा तुझ्या पत्नीच्या गर्भात प्रवेश करणार नाही. तिचा गर्भपात टाळण्याचा हा उपाय असू शकेल. माझी सून 5व्यांदा गरोदर राहिली. तिची बर्दास्त उत्तम ठेवली गेली. त्याच डॉक्टरांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉक्टरांना मदतीला घेतलं. बाळाजवळ पैसा होता, फीचा प्रश्नच नव्हता. देवदूत मागच्या 4 अनुभवामुळे यावेळी शस्त्रसज्ज होऊन आले होते. मी त्यांना प्रतिकार करण्याचं ठरवलं होतं. बाजूलाच मी कोपऱ्यात उभा राहिलो. त्यांनी विना प्रतिकार प्राणप्रतिष्ठा केली. आपण जिंकलो गेलो या आवेशात ते निघून गेले. माझी सून प्रसूत झाली. तिने पुत्ररत्नाचा जन्म दिला. घरात खूप आनंद झाला. डॉक्टरांना बिल हवं तसं दिलं गेलं. ज्योतिषाला भरपूर दक्षिणा मिळाली. पण मी दुःखीच राहणार होतो, अतृप्त राहणार होतो. दुसरीकडे सुनेत्राने पुन्हा जन्म घेतला होता. ती मोठी झाली होती. तिला अनेक स्थळाकडून मागणी येत होती. ती मागणी ठोकरत होती. तिने माझी वाट पाहिली असणार. तिला गतजन्म माहीत होता. तिला देवदूतांकडून सारं कळलं होतं. ती गर्भात प्रवेश घेण्यामुळे मी पुरुष देह धारण करून गेलो असेन. म्हणजे दोघांची गाठ पडू शकेल असा खुला विचार तिच्या मस्तकात होता. पण तिच्यावर तिच्या आईवडिलांनी जबरदस्ती केली. तिचं लग्न त्यांनी मांडलं. पण मी तिला पती म्हणून मिळणार नव्हतो. तिने पुन्हा शरीर नाश करून घेतला. तिने विहिरीत उडी घेतली होती. तिला देवदूतांनी ताब्यात घेतली. तिचा प्रतिकार लुळा पडला. ती मला भेटू शकली नाही. मग मी तरी काय एकटा तडफडणार होतो. मीही देवदूतांच्या स्वाधीन झालो. मला देवदूतांनी एका गर्भाशयात शिरण्याची आज्ञा केली. मी पण त्यात प्रवेश केला. माझा प्रश्न झाल्यानंतर मला शरीर मिळताच खूप आनंद झाला. मी हातपाय पसरून ओरडण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या बाळाला माझ्याकडे आणा म्हणून सांगत होतो. पण तोंडाबाहेर शब्द उमटत नव्हते. त्या बोलण्याच्या प्रयत्नातच माझा प्राण त्या कोवळ्या लुसलुशीत देहातून उडाला. माणूस जिवंत असताना स्वतःवर तीव्रतेने करून घेतलेले संस्कार पुढच्या जन्मीही प्रकट होतात. अपुऱ्या राहिलेल्या तीव्र इच्छा मरणानंतरही पाठ सोडत नाहीत. त्या इच्छा अशा रीतीने प्रकट होत राहिल्या. मी हताश देवदूतांना विचारलं. त्यांनी मला सारं झालं गेलं विसरून जायला सांगितलं. पण मी ते कसं विसरू शकणार होतो. तर ते म्हणाले, उत्तर एकच आहे. तू सुखानं प्रत्येक वेळी जन्म घ्यायचास. त्रागा करायचा नाही, अतृप्तपणा दाखवायचा नाही, तरच तू सुखाने नवे आयुष्य जगू शकशील. आणि मला ते जमणार नव्हतं. मला माझं मन मोकळं करायला मिळत नव्हतं. मला कोणी विनोद म्हणून पुकारतंय का याची मी वाट पाहत होतो. तर तुम्ही आज मला हाक मारलीत. पण तू तर आमचा विनोद नाहीस. नसे ना का मी तुमचा विनोद. पण आज मला माझं मन मोकळं करता आलं. माझ्या मनातलं दुःख सांगता आलं. आता तुम्ही माझा साऱ्यांना संदेश द्या. एक अतृप्त आत्म्याचा संदेश द्या. अतृप्त आत्मा म्हणजे माझी तुम्ही जी लाईफ स्टोरी ऐकली ती विसरलात काय? अरे हो, द्या तुमचा संदेश. मनात कुठलीही तीव्र इच्छा ठेवून आत्महत्या करू नका. त्यामुळे जन्मोजन्मी त्रास होतो. जिवंतपणी सर्वांना हसवणारा मी. आत्तापर्यंत मी काय केलं? माझ्यापासून दुसऱ्यांना त्रास होतो. गर्भपाताचं दुःख सोसावं लागतं. खरं तर जीवन हा काही विनोदाचा विषय नाही. जीवन काही विनोदाचा विषय नाही हे तू सांगतोस विनोद? होय, जीवनातल्या प्रसंगानुरूप वागायला हवंय. आपलं विश्व स्वतःपुरतंच मर्यादित न ठेवता त्यात दुसऱ्यांना सामील करून घ्या. नाहीतर माझ्यासारखीच तुमची गत होईल. उगाच अतृप्त आत्मा म्हणून भटकत राहील. मला प्लॅनचेटवर बोलावलं त्याबद्दल थँक्स. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात.
फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.